मी काही माझ्या सासू सोबत राहत नाही, पण माझा नवरा मला घरात ना अजिबातही सासूची कमी भासू देत नाही. आज तर सकाळी सकाळीच किरकिर सुरू झाली होती. असं वाटतं कधी कधी हे माझी दुसरी सासूच आहे की काय. आता काय झालं, सकाळी ऍक्च्युली मी चहा ठेवला होता आणि चहा सोबत खाण्यासाठी यांना बिस्किट पाहिजे होते, म्हणून ते किचन मध्ये आले. एरवी तर काही किचन मध्ये जास्त येत नाही, आणि बिस्किट काढण्यासाठी जर शेल्फ ओपन केलं तिथे त्यांना गुळाचा डब्बा दिसला. आता खरं सांगू का, याला बुरशी लागली हे मला अजिबातही माहित नव्हतं. त्यावरनं त्यांनी एवढी बडबड सुरू केली की तुम्हाला खायचं नसेल ना तर वस्तू आणू नका, पैसे तरी वाया जाणार नाही. आता बऱ्याच दिवसापासून काहीच अशी रेसिपी नाही बनली होती ज्यात गुळ यूज होतो आणि मला बुरशी लागली हे खरंच माहित नाही, पण यांना कोण सांगणार. यांचं असंच की आपलं काही घरात लक्ष नसतं, खाण्याच्या वस्तू आणल्या जातात आणि त्या तशाच खराब होऊन जातात. त्यात अन्न वाया गेलेलं यांना अजिबातही चालत नाही. मग काय, चहा बनवला, चहा पिला, आणि त्यात नंतर मला माहितीच होतं की आज दिवसभर असंच चालू राहणार. फ्रीज ओपन केलं, लगेच हा राईस का इथे ठेवलाय. ऍक्च्युली हा राईस रात्रीचाच होता. हा, पण हे चुकलं की 2 दिवसापूर्वीची भाजी सुद्धा फ्रीज मध्ये होती, ती त्यांनी बघितली. आता हे जे डेटचं पॅकेट आहे ना, ते काही मी ओपन नव्हतं ठेवलेलं, तर रिद्वीने ठेवलं होतं. आणि मी जे काही बंद करायला गेले, बापरे, तिकडून आल्यावर एवढे ओरडले माझ्यावर की हे सगळं मला परत जर दिसलं ना की घरामध्ये एक्स्ट्राच्या कोणत्याही वस्तू मी आणू देणार नाही. मग काय, हा भात रात्रीचा होता जो मी खाणार होते म्हणून मी तो व्यवस्थित ठेवून दिला, भाजी टाकून दिली. आणि या गुळाला तर फेकल्याशिवाय आता काहीच ऑप्शन नव्हता, कारण बुरशी ऑलरेडी एवढी लागली आहे ना, तर तो फेकून दिला. आणि तेवढ्यात रिद्वी आली की रिद्वीला गुळ खायचा होता. म्हटलं बाई याला नको हात लावू, ऑलरेडी बाबा खूप चिडलेत. त्या अजून चिडण्याच्या आधी ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून दिला. आता कधी कधी होतं असं की कामाच्या गडबडीत एखादी गोष्ट फ्रीज मध्ये राहून जाते आणि लक्षात नाही राहत की अरे हा भाजी किंवा काही ठेवलंय फ्रीज मध्ये म्हणून. असं बऱ्याच वेळा सगळ्यांकडनंच होतं, पण काय आता लक्षात आलंय आणि एकाच दिवशी सगळ्याच गोष्टी समोर आल्या म्हणून हे सगळं ठीक आहे. मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आता बीन्सची भाजी मागच्या वेळेस मी बनवली ना, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं होतं की अशी कढईमध्ये बनवली तर जास्त वेळ लागेल, पण कुकरमध्ये बनव मग पटकन होईल. मग आज तेच बनवायला घेतलं आणि रिद्वी इकडे छान गणपती बाप्पा ड्रॉ करत होती. आणि मला ना खूप टेन्शन होतं की बीन्सच्या भाजीमध्ये मी कधीच पाणी नाही टाकलंय, आता पाणी टाकल्यावरती कशी लागेल म्हणून. पण काही नाही, मी 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि खूपच मस्त छान भाजी झाली होती. थोडंसं पाणी त्या भाजीमध्ये राहिलं होतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून मी थोडं कमी पाणी टाकेल. दीपकला म्हटलं भाजी कशी झाली आहे, ते चिडलेले होते, त्याच्यामुळे असं नाक मुरडतच म्हणाले ठीक आहे छान झाली म्हणून. आणि आता तुमचा नवरा पण असा तुमच्यावर चिडतो का, नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाय.